हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस. परभणी बीडच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटपाची उत्सुकता. महत्त्वाच्या खात्यांसाठी जोरदार रस्सीखेच. आज खातेवाटप जाहीर होणार का याकडे लक्ष. उद्धव ठाकरे आज हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार, तर संध्याकाळी पक्षाच्या आमदारांना संबोधित करणार. काँग्रेस आज गटनेता आणि प्रतोद निवडीवरती शिक्कामोर्तब करणार. प्रभारी रमेश चेन्नीथलांनी नागपूरमध्ये आमदारांची बैठक बोलावली. मंत्रिपदाची संधी हुकल्यानं नाराज भुजबळ आक्रमक. अधिवेशनाला जाणार नाही. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून भूमिका घेणार असल्याचं जाहीर केलं. राज्यसभेची ऑफरही धुडकावली. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली. फडणवीसांची माहिती. केंद्राकडून वेगळी जबाबदारी देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं, तर चर्चेचा दावा मुनगंटीवारांनी फेटाळला. परभणीमध्ये कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. गंभीर दुखापतीमुळे मृत्यू. शवविच्छेदन अहवालात नमूद. राज्याची सरकारी रुग्णालयात अँटीबायोटिक टॅब्लेट्सचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे औषध निर्मितीचं सर्टिफिकेटच नाही. एबीपी माझाकडे अधिकारी अनिल मस्केंचा मोठा गौप्यस्फोट. भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघानं सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. फायनलमध्ये चीनवर मात. पंतप्रधान मोदींकडून संघाचं अभिनंदन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.